नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीलाच अर्जुन ते दोन्ही केसांचे सॅम्पल म्हणजे सायलीच्या आणि मैनाकूच्या सॅम्पल बॅगमध्ये जपून ठेवतो. आणि पुढे तो ज्यावेळेस हॉलमध्ये खाली येतो त्यावेळेस आपण बघितलं असतं की बबलीच्या म्हणजे प्रियाच्या तिन्ही बहिणी आल्या असतात आणि ते विचारतात आमची बबली कुठे आहे. मग ती मैनाकू दाखवते ही तुमची बबली, पण त्या चुकून जातात सायलीऐवजी प्रियाकडे. आणि प्रियाला काय काय बोलला तर मित्रांनो, तिच्या बहिणी खूप डेंजर आहेत. म्हणजे एक तर पार हिंदी बोलते, ती कुठे काम करते कळत नाही, दुसरी घरकाम करते बिचारी. म्हणजे ते त्यांचं वैभव बघून एवढं दिपून जातात आणि डायरेक्टच बोलतात, तू लय भारी घरात पडली ग, तुला खूप पैसावाली पकडला तू, असं काहीतरी बोलतात तिला. सगळे घरचे आश्चर्यचकित होतात. मात्र सायली म्हणते मी तुमची बबली नाहीये, तुमची बबली ती आहे सायली, सायली असं म्हणून त्या तिघींना ती सायलीकडे पाठवत आहे. मात्र सायली बिचारी आपली शांत असते. ती एकदम हळूवार रिॲक्शन देते की मी आई वडिलांना विचारते की माझ्या बहिणी कशा आहेत, मला तुम्हाला भेटायचं होतं. मग मात्र त्या तिघी तुझं कानातलं खूप छान आहे, तुझं गळ्यातलं खूप छान आहे असं चालू असतं त्यांचं, कारण त्यांनी एवढं मोठं घर इतका पैसा पहिल्यांदा बघितला असतो. मात्र तरी पण सायली जास्त रिॲक्ट न करता एकदम शांतपणे त्यांना सांगते आणि मग घरच्यांची ओळख करून देते. अर्जुनची ओळख करून देते की हे तुमचे जिजू म्हणजे जिजू हे मोठे वकील आहेत. मग त्यातली एक बहीण तर म्हणती का हो जिजू, डायरेक्ट अरे तुरे करती, तू किती बेदक घेतो म्हणे केसची, ह्याला कळतच नाही बेदकी शब्द काय. मग मात्र सायलीच त्यांचं त्याला लक्ष वेधित म्हणजे वळवते आणि त्याला म्हणते बसा ना तुम्ही सोफ्यावर बसा ना. ते तिघी जातात आणि ते लोखंडे परिवाराच्या बाजूला बसतात. एका सोफ्यावर 5 जणी कसं तरी बसतात आणि ते फराळ बघून ते एक त्यातली एक म्हणते हे चक्र कसे खाताय तुम्ही, चक्र कसा खाताय. प्रतापला काहीच कळत नाही चक्र म्हणजे काय. तो चक्न अहो फराळ आहे फराळ. मग ते जे असेल ते आमच्याकडे चकनाच ह्या म्हणजे डेंजर बहीण दिसते रे प्रियाची. मग मात्र त्या तिघी ना बिचारा विमलला ऑर्डर सोडतात की चहा करा, आलं टाका, हे टाका, ते टाका. अर्जुनची मात्र पक्की खात्री पडते की या तिघी सायलीच्या बहीण असं शक्यच नाही. एकदा चैतन्य आला आणि DNA रिपोर्ट आला की खात्रीच होऊन जाईल माझी. आणि तेवढंच मित्रांनो येतो चैतन्य सुद्धा, कारण अर्जुन तिने बरोबर असतं. आणि चैतन्यला बघून त्यातली बहीण त्या चैतन्याला लाईन मार लागतंय. अरे बापरे का डेंजर बहीण आहे या. बिचारा अर्जुन चैतन्यला बाहेर घेऊन जातो, ते दोन्ही सॅम्पल त्याला देतो आणि तो लॅबमध्ये जा, ते सॅम्पल दे आणि कसे करून आजच्या आज मला रिपोर्ट आणून दे. म्हणजे पक्की खात्री आहे की ती मैनावती लोखंडे सायलीची आई नाहीच मुली. आणि तू पण त्यांना बघितलं असतं ना, तू पण तेच बोलला असता. बिचारा चैतन्य तुम्ही निघून जातो. पुढे आपल्याला दिसतं की त्यांची भाऊबीज चालू असते. म्हणजे आता प्रतापच्याकडे प्रतिमा आणि रविराज आले असतात आणि प्रताप इथे जुनी आठवण बोलतो. तो सगळ्यांना सांगतो की ज्यावेळेस पूर्वी म्हणजे मेमरी द्यायच्या अगोदर प्रतिमा माझ्याकडे ज्यावेळेस यायची ना ओवाळायला, त्यावेळेस ती स्वतः तिच्या हाताने बनवलेली मलाई बर्फी मला खाऊ घालायची. पण मागच्या वेळेस रक्षाबंधनाला तिने मात्र त्या प्लेटमधलीच बर्फी खाऊ घातली. म्हणजे तिला कळायला पण नाही आपण काय करतो ते. आणि मित्रांनो मग काय होतं, भाऊबीजेला बसतात, प्रताप बसतो, प्रतिमा त्याला ओवाळते आणि मग बर्फी म्हणजे आता ती काय करते, त्याला बर्फी खाऊ घालते. कारण सायली म्हटले असते की मिठाई ताटामध्ये. मात्र ती म्हणजे सायली तसं नाही, प्रतापला मी घरी तयार केलेली मलाई बर्फी आवडते. आणि ती जेव्हा असं बोलते ना, नकळत बोलून जाते ती, पण सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात. मग त्यातला रविराज बोलतो अगं प्रतिमा तुला कळते का तू काय बोललीस, म्हणजे तू नकळत तुझी जुनी आठवण आम्हाला बोलून दाखवली आणि तुला काहीच कळलं नाही. ती म्हणते अहो असं काय बोलताय तुम्ही, दरवेळेस मी हेच करते ना. मग सगळं सुभेदार कुटुंब खुश होतं, अर्थात प्रिया सोडून. प्रियाला येतं टेन्शन की बाईला सगळं आठवायला लागलंय, हिला जर तिच्या मुलीविषयी आठवलं तर आपलं काही खरं नाही आहे. मग येते बारी अर्जुनची. मग अर्जुनला अस्मिता ओवाळते आणि अर्जुन तिला छानपैकी गिफ्ट देतो आणि ते गिफ्ट बघून अस्मिता बोलते की तू एकदम बेस्ट भाऊ इज बेस्ट. आणि हे ऐकल्यानंतर मात्र अश्विनचा चेहरा उतरतो. मग कल्पना म्हणते अश्विनला तू येऊन बस आता, अस्मिताला ओवाळेल. मात्र तो यायला तयार नसतो. तो म्हणतो तिने ओवाळला ना त्या बेस्ट भावाला, तिला तेच लखला मी काय तिचा भाऊ नाहीये. मात्र पूर्ण म्हणते म्हणून तो येतो आणि असंच नुसतं सुजलेल्या चेहऱ्याने ओवाळून घेतो, पैसे टाकतो आणि निघून जातो. तो उठणार तेवढा साई पळपळ येऊन ते प्लेट घेते, त्याला ओवाळायचं असतं. कारण मागे का रक्षाबंधनाला तो म्हटला असतो की तुझा भाऊ आजपासून मी आहे आणि तुझं रक्षण मी करेल. पण आज तिला न ओवाळता, तिच्याकडे ओवाळून न घेता अश्विन तिथे उठून निघून जातो. प्रिया भरपूर खुश होते, मात्र सायलीच्या चेहऱ्यावर एक दुःख असतं. आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय. तर आजच्या भागात आपण बघितलं की प्रतिमाला मागचं आठवलं
आणि मागच्या आठवड्यामुळे सायलीला दुःख झालं. म्हणजे काय चालू आहे बघा, एकाच वेळेस मालिकेत हसू पण आहे आणि असू पण आहेत. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. येणाऱ्या भागाच्या ट्विस्टसाठी तयार राहा. पुढचा भाग बनवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.